एक ब्रेकिंग न्यूज आता पाहूयात। देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींचा व्हिडिओ कॉल त्यांनी लावलेला होता। 16 ते 19 वयोगटामधील 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे। जयराम साठेने व्हॉट्सअप कॉल करून मारताना सुद्धा दाखवलेलं होतं। मारहाणी आधीचा आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी व्हिडिओ कॉल केला होता। 16 ते 19 वयोगटामधील 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला होता। जयराम साठेने व्हॉट्सअप कॉल करून मारताना दाखवलं होतं। मारहाणी आधीचा आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा दाखवला गेला होता। देशमुखांच्या हत्येवेळी अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल केला गेला असा आरोप याआधी सुद्धा करण्यात आलेला होता आणि आता त्याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आरोपींनी व्हिडिओ कॉल केला होता। 16 ते 19 वयोगटामधील 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला होता। स्वानंद पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। स्वानंद, तृप्ती, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्येच्या आधीचा जो संपूर्ण घटनाक्रम आहे हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। यामध्ये जो व्हिडिओ कॉल करण्यात आला ही माहिती जी समोर आली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ कॉल 16 ते 19 वयोगटातील युवकांनी पाहिल्याची बाब समोर आली आहे। त्यानंतर काही 10 गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत। 6 डिसेंबरला अबादा एनर्जी कंपनीच्या खंडणीच्या मागणीसाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली होती। त्यानंतर हेच भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख गेले असता या ठिकाणचा वाद वाढला। खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाणचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि याच रागातून सुदर्शन घुलेंनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं। तर 9 डिसेंबरला केज मस्ताजोग हायवेवर संतोष देशमुख यांचं 3च्या दरम्यान अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुले आणि साथीदारांना त्यांचं लोकेशन सांगितलं। यानंतर अपहरणानंतर सुदर्शन घुले आणि साथीदाराकडून फायटर, गॅस पाईप आणि काठीच्या साह्याने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली। तर जयराम साठे याने व्हॉट्सअपवरील मोकारपंथी नावाचा ग्रुप आहे, या ग्रुपवरील सदस्यांना व्हिडिओ कॉल करून हा सगळा धक्कादायक प्रकार दाखवलाय। विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये 16 ते 19 वयोगटातील 4 ते 5 जणांनी हा काही वेळ व्हिडिओ पाहिल्याची बाब समोर आली आहे। संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीत प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे प्रमुख आरोपी आहेत। तर याच मारहाणीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। तृप्ती, नक्कीच स्वानंद, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।